गावामध्ये नीरा डावा कालवा फुटला आणि सगळं पाणी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरती आलं। बारामतीवरून इंदापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। बारामती तालुक्यातील पिंपळे येथे नीरा डावा कालवा फुटला आणि त्यानंतर सगळं पाणी जे आहे ते रस्त्यावरून लोकांच्या शेतामध्ये जाऊ लागलं। मी आहे सध्या बारामती इंदापूर रस्त्यावरती आणि हा समोर दिसणारा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आणि अवघ्या इथून काही अंतरावरती डाव्या बाजूला नीरा डावा कालवा काल दुपारच्या दरम्यान फुटला आणि तेव्हापासून पाणी जे आहे ते रस्त्यावरती येऊ लागलं आणि आता या ठिकाणची परिस्थिती बघू शकता। खरं तर कालच कॅनल जो आहे तो धरणावरून बंद करण्यात आला असला तरी पुढच्या काही तासामध्ये म्हणजे उद्या सकाळपर्यंत हे पाणी जे आहे ते अशाच पद्धतीनं जे आहे ते रस्त्यावरून वाहत आहे। रस्त्यावरून येणारं पाणी थेट शेतामध्ये जातं। काल खरं तर पाणी जे आहे ते कमी झालं असल्याचं इथले जे लोक आहेत ते सांगताना पाहायला मिळतात। तसेच काही तरुण देखील गावातले काटेवाडी किंवा पिंपळी गावातले तरुण देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी लोकांना मार्ग काढण्यासाठी मदत करत आहेत। आणि कधी हा कालवा फुटला ना आताची परिस्थिती कालपासूनची परिस्थिती काय होती? काल साधारण 1-1:30च्या सुमारास कालवा फुटला हा आणि पावसाचा जोरात होता आणि जोरात असल्यामुळे कोणाच्या लक्षातच आलं नाही की कालवा फुटलाय म्हणून। ज्यावेळेस प्रत्यक्ष दर्शन इथं बघितल्यानंतर लक्षात आलं की इथं लिमटेकमध्ये कॅनल फुटलेला आहे, परत संसरमध्ये सुद्धा फुटलेला आहे त्याच वेळेस। आणि हा जो परिसर सगळा दिसतो ना हा पूर्ण नदीचं स्वरूप आलेलं होतं। ही द्राक्षाची बाग वगैरे मागच्या 5 दिवसामध्ये साधारणतः 314 मिलीमीटर पाऊस जो आहे तो बारामतीमध्ये पडलेला आहे। उद्या सकाळी हे पाणी ओसरेल असं जे आहे ते सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, पालखी महामार्ग, बारामती। तर बारामतीमधली ही दृश्य आपण बघतोय। पिंपळी गावामधला नीरा डावा कालवा फुटलाय आणि त्यामुळे हे पाणीच पाणी झालेलं आहे।